नमस्कार मंडळी. नेहमी त्याच पद्धतीच्या भाज्या आणि त्याच चवीच्या भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो. आता बटाट्याच्या भाजीचंच घ्या. नेहमी त्याच पद्धतीची आपण तयार करत असतो, परंतु आज मी तुमच्यासाठी ना एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. पण त्यासाठी मोठे बटाटे न घेता असे छोटे-छोटे बटाटे घ्यायचे आणि हे घेतलेले बटाटे कुकरमध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालायचं, झाकण लावून मध्यम आचेवर कुकरची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची. त्यापेक्षा जास्त शिट्टी घ्यायची नाही, नाहीतर मग छोटे बटाटे असल्याने ते जास्त शिजले जातील आणि गाळ होईल. आता एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होऊ द्यायचा. आता कुकर थंड होतो तोपर्यंत आपण एक मसाला भाजून घेऊ. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये एक दालचिनीचा छोटा तुकडा, एक चक्रफूल, एक मोठी वेलची घेतली, हिरवी वेलची असेल तर ती छोट्या 2 घाला, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, तर बडीशेप अवश्य घालायची, त्याने छान अशी चव येते. आणि एक तेजपान हातानेच असं तोडून घातलं. आता कमी आचेवरच बघा छान खमंग वास सुटेपर्यंत सर्व मसाले व्यवस्थित खमंग असे परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि सर्व मसाले हे थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत, तर हे थंड करून घेऊया. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक काप करून घेतले, म्हणजेच टोमॅटोचे फोडी करून घेतलेले आहे, त्या मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्यातच 5 ते 6 काजू, 1 इंच अद्रकचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि इथे मी अर्धा तास अगोदर बेडगी मिरची थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, तर तीही घालूया. बेडगी मिरची इथे 4 ते 5 घेतलेले आहे आणि थंड केलेला जो आपण मसाला आहे ना, म्हणजे जे खडे मसाले आहे ते घालूया. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करायची आहे. ज्या पाण्यामध्ये मिरच्या भिजत घातल्या होत्या बघा, तेच थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं आणि अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतली. तर बघा एकदम क्रीमी अशी ही पेस्ट तयार झाली पाहिजे. ह्याच पद्धतीने पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर जे उकडलेले बटाटे होते ते सुद्धा आता थंड झालेले आहे, तर त्यांची साल काढून घेऊया. आता तुम्ही म्हणाल ही रेसिपी करण्यासाठी असे छोटे बटाटे का घेतले, तर आज ना आपण मस्त चमचमीत अशी दम आलूची रेसिपी तयार करतोय, म्हणजे दम आलूची भाजी तयार करतोय. त्यासाठी असे छोटेच बटाटे घ्यायचे. तर बघा इथे आपण सर्व बटाटे छान साल काढून घेतले. आता याला ना फोकच्या मदतीने असे टोचे पाडून घ्यायचे, म्हणजे काटा चमचा असतो ना मॅगीचा, त्याने बघा असे छिद्र पाडून घ्यायचे, असे ते थोडेसे टोचून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये फ्राय करताना ते अंगावर उडत नाही किंवा फुटत नाही. तर इथे आपण डीप फ्राय न करता शेलो फ्राय करतो, त्यासाठी 3 ते 4 छोटे चमचे तेल घेतलं आणि पॅनमध्ये सर्व बटाटे घालून छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे बटाटे तळून घेणार आहोत. म्हणजेच बटाट्यांचं वरील आवरण बघा असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. एकदा की असा रंग आला की ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये बघा गॅस बारीक करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला. तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा हा लवकर शिजावा यासाठी मी यात थोडंसं मीठ सुद्धा घातलं बघा. आता कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, तर यामध्ये जी तयार पेस्ट आहे ना ती संपूर्ण ॲड करायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. तर मध्यम आचेवर 2-3 मिनिटातच तयार पेस्ट छान अशी परतली जाते. बाजूने असं तेल सुटायला लागलं की लगेच यामध्ये काही सुके मसाले घालायचे. तर चवीप्रमाणे यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर आणि थोडासा हिंग घातला. सर्व मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे. पुन्हा चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता बघा बाजूने छान असं तेल सुटायला लागलं, तर यामध्ये ना थोडंसं ग्रेव्हीसाठी पाणी ॲडजस्ट करूया. तर ज्या भांड्यात आपण मसाला म्हणजेच पेस्ट तयार केली होती ना, त्यातच थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड केलं. तसं तर दम आलूची जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर असते, तर त्याच पद्धतीने दाटसर अशी ही ग्रेव्ही ठेवली बघा. तर आता झाकण ठेवून ना मध्यम आचेवर एक उकळ काढून घ्यायची आणि उकळ आली की लगेच यामध्ये छोटे छोटे फ्राय केलेले बटाटे घालूया. आणि बटाटे घातल्यानंतर ना इथे मी 1 ते 2 चम्मच दुधावरची जी साय असते ना ती छान अशी फेटून घातली आहे, किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती घाला.
आणि सोबतच बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आता यामध्ये ना चवीपुरतं मीठ घातलं. ग्रेव्हीचा रंग बघा, टेक्स्चर बघा, अप्रतिम असा आलेला आहे. यामध्ये आपण भिजवलेल्या बेडगी मिरचीचा वापर केला, त्यामुळे रंग देखील सुरेख आलेला आहे. काजूची पेस्ट घातली आहे, म्हणजेच वाटताना आपण काजूचा वापर केला, त्यामुळे टेक्स्चर हे अप्रतिम आलेलं आहे. आता झाकण ठेवून पुन्हा एकदा मी छान असा दम दिला, भाजी उकळून घेतली आणि त्यानंतर गॅस बंद केला. बघा इथे रंग बघा, किती सुरेख आपले हे दम आलू तयार झालेले. बटाटे उकडून घेतल्यामुळे ते छान असे शिजले जातात. तर मैत्रिणींनो, एकदा जर तुम्ही घरी ह्या पद्धतीने चमचमीत दम आलूची रेसिपी ट्राय केली ना, तर तुम्ही हॉटेलची चव सुद्धा विसरून जाल, इतकी टेस्टी ही भाजी तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये आपली ही रेसिपी शेअर करा. धन्यवाद.